चला तर मग या ब्लॉगमध्ये बघूया मोमोजच्या स्टॉलचं काय झालं. घरी आलो, आराम केला, एकदम पद्धतशीर वाटायला लागलं. थोडी कणकण होती पण म्हटलं रिस्क सही ना बनते. दुकानावर आलो, दुकान उघडलं आणि आरतीला मदत करायची होती अशी की तिला जरा मला सेटअप लावून द्यायचा होता. कारण आज होता शुक्रवारचा बाजार. शुक्रवारी असल्यामुळे मला दुकान बंद नव्हतं ठेवायचं. शेगडी चेक करून घेतली आपण, जी आपण आणली होती तिथे एकदम मस्त चालत होती. गाडीमध्ये सर्व मटेरियल भरून घेतलं, सेटअप रेडी करून दिला आरतीला की तिला पण जास्त दगदग नको. आणि शुक्रवारच्या बाजारासाठी तिला म्हटलं ऑल द बेस्ट. आणि सर्व आपले मोमोज घेऊन आपण निघालो होतो जाधववाडीकडे जायला. जाधववाडीमध्ये GSK स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी फनफेअरचा कार्यक्रम होता चिल्ड्रन्स डेमुळं. त्यामुळे इथं आपल्याला गणेश सरांनी पुन्हा एकदा स्टॉल लावायची संधी दिली. पहिल्यांदा स्टॉल त्यांनी आपल्याला डुडुलगावमध्येच त्यांच्या GSK स्कूलमध्ये लावण्याची संधी दिली होती आणि दुसऱ्यांदा आत्ता जाधववाडीमध्ये पण त्यांनी आपल्याला संधी दिली. तर अशा पद्धतीने हर्षल शेठ मी आलो. तर नमस्कार तुम्हाला हर्षल शेठकरनं पण. आणि GSK ग्रुप यांचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी आपल्याला परत एकदा त्यांच्याच स्कूलमध्ये स्टॉल लावण्यासाठी